यथा अगाध निधे निधव नोपाय खननंबीना मल्लाभी तथा स्वात्मचिंतन मुक्तवानाच्या परा. तुम्हाला जर एखादा निधी पाहिजे असेल, नाही का, गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये काय निदैवाच्या परिवारीन लोक परिपेद वैश्वनी उपास. मग तुम्हाला निधी पाहिजे असेल, हे पहा, यदा अगाध निधी लब्धवा नोपायक खन. जमिनीमध्ये मोठा निधी आहे, तो जर पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? म्हणजे जमीन खोदून काढल्याशिवाय निधी प्राप्त होऊ शकणार नाही. जमिनीतून पाणी काढायचं असेल तर जमीन काय करायला लागेल आहे. मग दुसरा उपाय नाही त्याला. त्याप्रमाणे नोपाय खनन दुसरं साधन आपल्याला करता येत. त्याप्रमाणे आत्मलाभ ब्रह्मलाभ हा जर प्राप्त करून घ्यायचा असेल, मल्लाभेपी स्वात्मचिंतन मुक्तवानाच्या परा. त्याचं चिंतन करणे हाच काय आहे? साधन आहे. विना चिंतनाशिवाय ज्या गोष्टी प्राप्त होऊ शकत नाही, म्हणे उपासना करता येणार. त्याच्यामध्ये हे चिंतन सांगितलेलं आहे ना, विचार सांगितलेला आहे. पुन्हा पुन्हा त्याने काय करावा? विचार करावा. त्याप्रमाणे मल्लाभेत तथा स्वात्मचिंतन मुक्तानन परा. त्याप्रमाणे भगवत लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल, आत्मचिंतन प्राप्त करून घ्यायचं असेल तर विना चिंतनाशिवाय दुसरा काही नाही उपाय. न परा म्हणजे दुसरा काही नाही. देहोपलमपाप्रद्य आहे ना. बुद्धा कुद्धाला पुन्हा खात्वा मनोभुवम भूयो भुन्याम निधीम पुन्हा. देहोपलम पाहता तर दृष्टांतामध्ये बसवायचं. आपल्याला आत्मरूपी लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे. मध्यंतरी प्रतिबिंब कोणाचा आहे? देहाचा. मग देहाचा काय झाला पाहिजे? निराश झाला पाहिजे. देहाच्या निराशे पाहिजे माझी अशी काय, कारण मध्यंतरी कोण आडवायचं? देह आडवायचा. देहो परमपाकृत्य बुद्धी कुद्धारा कल्पना. मग एखादा आपल्याला खोदायचं असेल, कुदळ पाहिजे ना आपल्याला. मग कुदळ कोण आहे? बुद्धी. विचार करण्याचं साधन कोण आहे? बुद्धी. बुद्धीचे रूपी याने खोदून काढून खात्वा मनोभुवम भूयाम. मनाला सुद्धा काय करणे? बाहेर करणे, खोदून काढणे. आणि बुद्धियात्मा निधीन भगवान. अशा रीतीने आणखी जवळ एक आत्मज्ञान रूपी ठेवा आहे. 2 दृष्टांतांनी यांनी सांगितलेलं आहे. माणसाने तो ठेवा काय करून घ्यावा? प्राप्त करून घ्यावा. काहीतरी उपाधी पाहिजे. आंब्याचा रस जर पाहिजे असेल तर फल कोई काय केली पाहिजे? टाकून तरी पाहिजे. त्याच्याशिवाय कोणताही फळ म्हणा किंवा काही म्हणा, वरच्या याच्याला काय करावं लागतं? आपण टरफलाचे पैसे देत असतो का रसाचे पैसे देतो? रसाचे पैसे. रस नसेल तर त्याच्यात काय उपयोग आहे? त्याप्रमाणे दृष्टांत देऊन आज सिद्धांत मध्यम विमान म्हणजे आत्मज्ञान रूपी ठेवा. सर्वांमध्ये श्रेष्ठ जर कोणतं असेल तर आत्मज्ञान. हाच तुका म्हणे लाभ. तुका म्हणे आता लाभ नाही बा. खरा लाभ जर कोणता असेल मनुष्य देह, हा मिळवावा लागत असतो का ओळखायचा लाभ? कारण आत्मा आणावं लागतो दुसरीकडून की आपलं स्वरूपच आहे. पण आपलं स्वरूप नसून सुद्धा आपल्याला ते पारखं झालेलं आहे. मग श्री गुरुच्या द्वारा आपल्याला तुझा आत्माच घेऊन स्वरूप आहे. तिथे काळात तरी दुःख नाही, केवळ काय आराम असं आहे. म्हणजे आत्मज्ञान तर तत्व म्हणून म्हणत असतात. वेदांतशास्त्र काय करून देत असे? नसलेल्याची प्राप्ती करून देते का असलेल्याची? संसारामध्ये संसार म्हणजे हा सगळं संशयात्मक आहे. काय संशयात्मक म्हणजे बरं का,
होईलच असं काही सांगता येत नाही. डॉक्टरसुद्धा म्हणत असतो, म्हटलं डॉक्टर तुम्ही इतकी औषधी देता मग काही उपाय होत नाही काही तर म्हणले मी आमचं औषध देणं काय आहे? काम आहे. यश देणं ईश्वराचं काम आहे. कोणाचं काम आहे? ते मोठ्या केसेसच्या वेळेला लिहून घेतात ना ते. म्हणलं आम्ही उपाय करणार, कमी जास्त झालं तर आम्ही त्याचे काही नाही. तर मी कशा काय सांग, मोठा लाभ जर कोणता असेल तर आत्मलाभ आहे. गृहिणी आत्मा निधी म्हणून या बुद्धीच्या द्वारा त्याचं खनन करून अगाध नावाचा निधी तो आपण माणसाने प्राप्त करून घ्यावा. अनुभूतेरभावे ब्रह्मास्मित्येव चिंत्यताम् अभ्यासात प्राप्यते ध्यानात नित्यात्म ब्रह्म किं पुन्हा. अनुभवतेरभाव, मला अनुभव नाही, काय नाही. आणि तुम्ही साधन सांगत असता अनुभव तिथं घेतलंय ना, अनुभवे भावे ब्रह्मास्मी एव चिंतताम्. जरी तुम्हाला त्याचा अनुभव नाही तरी पण काय करा? चिंतन करा. चिंता येते नाही का? ब्रह्मास्मित्येव चिंता, अहम ब्रह्मास्मी ह्या चिंतनाच्या द्वारा. म्हणलं हे कसं प्राप्त होईल तुम्हाला? अभ्यासात प्राप्यते ध्यानात नित्यात्म ब्रह्म किंवा अभ्यासात प्राप्यते ध्यानात. ते भिंगुर्डी नावाचा किडा असतो आणि तो त्याला काय देत नाही. किडा आणि ते भिंगुर्डी त्याला टोचा मारते. काय मारते? पुन्हा जाते पुन्हा टोचा मारते. तो इतका तिच्या धाकाने होत असो, आता येईल मारेल, आता येईल मारेल. परिणाम असा की तो किडाच भिंगुर्डी होऊन जातो. काय होतं? कशामुळे? अतिध्यानामुळे. एवढा मोठा कंस आता मला मारणार आहे असं आहे, त्याचा कंस भावच निघून गेला. रात्रंदिवस कोण द्यायला लागला? कृष्णच दिसायला नाही का? असत वस्तू जर त्या भावाला प्राप्त होते. कशाला भावाला? काय काय? तो किडा जर भिंगुर्डी होते, मुळात कोण आहे? किडा. झाला कोण? कशामुळे? ध्यानामुळे. माझा कल्पना करा, असत वस्तूची जर प्राप्ती माणसाला फल देते आणि तो नित्य आहे. हे काय आहे? मयाची का प्राप्ती होणार नाही? हा कैमौत कन्या आहे. कोणतं आहे? ऐकलं. जर असत वस्तूची जर प्राप्ती आपल्याला होते तर आपल्याला असलेल्या ब्रह्माची का प्राप्ती होणार? नसलेल्या पदार्थाची. समाधी प्रमोद ब्रह्म ऐकले उत्तरे तापणे. जर भ्रम असून सुद्धा इष्टफलाला काय देतो? तो प्राप्त करतो. मग असलेली वस्तू का प्राप्त होणार असं चिंतन आहे. आणखी पुन्हा चांगलं आहे. गडबड करून 2-4 श्लोक आहे तर उद्या समाप्ती करू. सारांश इथं थांबा.